स्वामी सर्वांना श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपली कुंचमची सेवा मंगळवार आहे, त्यामुळे करते बघा. आपली कुलदेवी जर महालक्ष्मी असेल तर नक्कीच तुम्ही मंगळवारी पण करू शकता, पण शक्यतो कसं असतं की जो देवीचा वार असतो ना त्या दिवशी मी करते. पण तुम्हाला सांगते, शुक्रवार ही धनलक्ष्मी कुंचम सेवा केल्याने तुम्हाला अप्रतिम असे अनुभव येतात. आणि आपलं जे धनलक्ष्मी कुंचम आहे तुम्हाला माहिती आहे, संपूर्ण पारंपरिक कुंचम आहे. आतमध्ये श्रीयंत्र आहे आणि हे माझं कुंचम आहे, त्यामुळे मी ह्याची पूजा जी आहे देवीला जेव्हा करून घ्यायची असते तेव्हा ती करत असते. त्या पद्धतीने तिने आज बघा भरपूर तयारी करून घेतलेली आहे. हे सगळं काढून घेतलं. त्याचबरोबर आज एक नवीन सेवा पण तुम्हाला दाखवणार आहे. खूप सुंदर सेवा आहे. त्याचबरोबर बघा अजून बऱ्याच तयारी आहे. तर आजची पूजा ही चुकवायची कोणीच नाही आहे, कारण खूप सुंदर पद्धतीने आजची पूजा जी आहे ती मी तुम्हाला करून दाखवणार आहे. विशेष असणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ करायचा आहे. बरं, मागच्या व्हिडिओमध्ये ताईंनी सांगितलं होतं की ताई आधी दिवा लावायचा आणि मग करायचं. आता मी इथे दिवा नाही लावत आहे, कारण जर मी टाकणार तर मला चटका बसेल. त्यामुळे मी आता दिवा लावते आहे, पण ह्या बाजूला लावते आहे. बघा, त्या ताईंना मला सांगू इच्छित आहे की मी दिवा लावते कारण माझ्या देवघरात दिवा ऑलरेडी लावलेला आहे, त्यामुळे मला वेगळा दिवा लावावा लागेल असं मला वाटलं नाही. पण ठीक आहे. बघा, तिकडे दिवा चालू आहे, इथे तुपाचा दिवा चालू आहे, ते कुंचम आहे, सगळी गोष्ट घेऊन ठेवली आहे. त्यामुळे या पद्धतीने मी करते. आता मी हा जो व्हिडिओ आहे थोडा आडवा करते, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. बरं, आता मी व्हिडिओ सुरू केलेला आहे, आडवा व्हिडिओ. कारण काय होतं, उभ्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला होत नाही, त्यामुळे मी विचार केला की तुम्हाला आडव्यामध्ये व्यवस्थित दाखवू सगळ्या गोष्टी. तर बघा, आता मी सगळी सामग्री तुम्हाला दाखवल्याप्रमाणे सगळी घेऊन बसले. आता आपलं जो कुंचम आहे बघा, मी तिथे एक प्लेट घेतली आहे. त्याचबरोबर आपल्याकडे जी छोटी प्लेट मिळते आपण ती देतोच. तर आता एक मोठी प्लेट घेतली, कारण मला आज जरा जास्ती वस्तू मांडायच्या. सणावाराला आपल्याला भव्य सेवा जरा करावीशी वाटते, त्यामुळे गणपतीचं पूजन म्हणून आपण करून घेतलेलं आहे मी आधीच. त्यामुळे गणपतीला फुल वाहते. गणपतीच्या आशीर्वादाने आपण आपली पुढची सेवा जी आहे ती सुरू करूया. आता इथे जे आहे मी वस्त्र मांडून घेतले. कधी कुठलीही सेवा वस्त्र मांडल्याशिवाय सुरू करायची नसते. महत्त्वाचं म्हणजे कुंचम सेवा जेव्हा करायची आहे आपल्याला, तेव्हा आधी आपल्याला जे आहे असे कॉईन्स मांडून घ्यायचे असतात. आपले जे कॉईन्स मिळतात ना, ते कॉईन्स तुम्हाला याच्यावर अशा पद्धतीने मांडून घ्यायचे. जे काही कॉईन्स तुम्हाला आपल्या सेटमध्ये मिळतात ते कॉईन्स तुम्हाला ह्यावर मांडून घ्यायचे आहे. मग ते थोडेसे असे पुढं मागं झाले तरी चालेल, हरकत नाही. त्यामुळे ते तुम्ही मांडू शकता. ठीक आहे. आता या पद्धतीने मी कॉईन्स जे आहेत ते मांडलेले आहेत. आणि याच इथे मी अजून एक कॉईन ठेवते, थोडे जास्ती आहेत म्हणून. आणि त्यानंतर आपलं जे कुंचम आहे, कुंचमची पूजा आपण करून घेणार आहोत, कारण कुंचमची पूजा करणं गरजेचं आहे पहिले. तर ही महालक्ष्मी आहे, महालक्ष्मीचं पूजन आपण करत आहोत. महालक्ष्मीचं पूजन म्हणजे महालक्ष्मीला गंध लावायचा आहे. गजांत लक्ष्मी, विष्णू चिन्ह आणि त्याचबरोबर आपल्याला विष्णू चिन्हांचे तिन्ही चिन्हाला गंध लावून ही सेवा करायची. इथे कुंकू पण लावून घेऊया आधी आपण. अशा पद्धतीने जे आहे कुंचमचं पूजा करून घेऊ, म्हणजे आपल्याला हे स्थापित करायला आपण सेवा करायला तयार आहोत. अशा पद्धतीने आपली कुंचमची पूजा झाली की तुम्हाला जे आहे हे कुंचम जे आहे हे कुंचम इथे या कॉईन्सवर स्थापन करायचं आहे. बघा, अशा पद्धतीने कुंचम जे आहे तुम्हाला स्थापन करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं मी वरती करते जरा कॅमेरा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. याच्या आतमध्ये ना श्रीयंत्र दाखवलं होतं तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला ह्यामध्ये 5 वेळा कुंकुमार्चन करायचं आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. अशा पद्धतीने जे आहे आपल्याला आधी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अक्षदाचं अर्चन करायचं आहे. यामध्ये तांदूळ भरले जातात, म्हणजेच अक्षदा भरले जातात. त्याला तुम्हाला कुंकू आणि थोडंसं जे आहे ते लाल करून घ्यायचं, पांढऱ्या अक्षदा वापरू नये म्हणून. त्यामुळे थोडंसं लाल करून घ्यायचं आणि मग तुम्ही ह्यामध्ये अक्षदा भरायच्या. ठीक आहे. हळदी कुंकू अक्षदा वाहून आपण सुरू केलं. आता सगळ्यात महत्त्वाचं सुरुवात करायची. सगळ्यात पहिली वस्तू आपण काय घालायची, तर यामध्ये आपण घालणार आहोत आपल्या कवड्या. कवडी ही माता लक्ष्मीला, देवी आईला प्रिय आहे, आपल्या कुलदेवीला प्रिय आहे. त्यामुळे कवडीचं स्थान म्हणजे आपल्या देवीचं स्थान. त्यामुळे कधीही ही सेवा सुरू करताना लक्षात ठेवायचं, लक्ष्मीप्रिय वस्तूंपासून ही सेवा जी आहे ती सुरू करायची. लक्ष्मीप्रिय वस्तू, त्यामुळे मी ह्यामध्ये कवड्या घालणार आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. आणि कवड्या झाल्या की मग अक्षता घालायच्या. कवड्यानंतर महालक्ष्मीला आवडतो कमळगट्टा. कमळगट्टा आवडतो, त्यामुळे मग आपण याच्यामध्ये आता कमळगट्टा घालणार आहोत. बघा, मी कमळगट्टा घेते. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः.
ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ठीक आहे, एक पडला आहे तिथे, मी नंतर उचलते पुढच्या ह्याच्या वेळेस. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. आता हे जे आहे आपण कमळगट्टा घातला. कमळगट्टा घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अक्षता घालायच्या आहे. ठीक आहे, अक्षता अशा पद्धतीने आपण घालणार आहोत. असंच आपल्याला एकदा एक वस्तू घातली की मग अक्षता घालायच्या. आता तिसरी वस्तू जी आहे ती गोमती चक्र. गोमती चक्र ही महालक्ष्मीला प्रिय आहे, पण आता आपण याच्यामध्ये गोमती चक्र घालणार आहोत मंत्र म्हणत म्हणत. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. मी कुठला मंत्र म्हणते? मी कमलात्मक मंत्र म्हणते. महालक्ष्मीला आवडणारा प्रभावी असा मंत्र, ज्याने महालक्ष्मी प्रसन्न होते, तो मंत्र म्हणजेच कमलात्मक मंत्र मी म्हणत आहे. ठीक आहे, आता हे झालं की देवीला आवडतो गुंजा. आता तुम्ही बघाल माझ्या ह्याच्यातली क्वांटिटी खूप जास्ती आहे. कवड्या खूप साऱ्या होत्या, तर मी 11 घेते किंवा मी वाढवत असते. म्हणजे मी तुम्हाला दरवेळेस सांगते ना की मी वाढवते, तर मी वाढवत असते. त्यामुळे ते वाढतात, त्या गोष्टी वाढतात. आता आज गुंजा आहे, थोडासा 1-2 वाढवला आहे. तर वाढवायचं का? तर आपल्या आयुष्यातही आपल्याला वाढ हवी आहे ना, त्यामुळे गोष्टी वाढवायच्या. तर आपण आता गुंजा घालणार आहोत. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. अशा पद्धतीने आपण जे आहे ते यामध्ये सगळ्या गोष्टी एक एक करून घालत आहोत. तर मला जरा इच्छा झाली, बघूया. तर देवी आहे तर आपल्याला चटका देणार नाही, त्यामुळे जरा इथले पण दिवे लावते, थोडंसं छान दिसेल. खरं मला अष्टलक्ष्मी दिवे आणि लावून पूजा करायची होती, त्यामुळे चला बघूया पण दिवे लावूया, म्हणजे मग त्याच्याने अजून सुंदर आपली जी पूजा आहे ती दिसेल. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. मी तुम्हाला आधीच दाखवलं, मी आधीच दिवा लावलेला होता, पण मी म्हटलं चला हे पण लावून घेऊया, म्हणून मग मी लावते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण दिवेसुद्धा आता इथे लावलेले आहेत, तुपाचे दिवे. शंखचक्र दिवेसुद्धा आपल्याला ह्या पूजेमध्ये लागतात, त्यामुळे शंखचक्र दिवेसुद्धा आपल्याला ह्या पूजेमध्ये मांडायचे. तुपाचे दिवे लावायचे, 1.5 तास चालतात. मी आता हा लावला आहे, हा 1.5 तास तुपाचा दिवा राहणार. ठीक आहे, आता पुढची गोष्ट काय, तर आता बघा अर्ध भरत आलं आहे. ते बऱ्याच गोष्टी होत्या माझ्या, त्यामुळे अर्ध भरत आलं आहे. त्यामुळे मी आता घालणार ह्यामध्ये दालचिनी. देवीला आवडते दालचिनी, किंवा मग आधी हळकुंड घालूया. हळकुंड देवीला आवडतं, हळकुंडाने देवीचं अर्चनही केलं जातं, म्हणून आपण आता हळकुंड घालणार आहोत. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. त्यानंतर आपण घालणार आहोत दालचिनी. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. आता बघा माझे लघु नारळ आहेत ते राहिलेले आहेत, लघु नारळ घालून घेते. ठीक आहे, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. आता यामध्ये आपण घालणार आहोत कवडी. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. आता आपण घालूया विष्णू चक्र. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. आपण आता ह्याच्यामध्ये मोती आणि पवळा घालूया. ठीक आहे, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम. आता हे जे रत्न आहेत, हे रत्न ह्याच्यामध्ये घालते. ओम श्रीम ह्रीम श्रीम. मी ह्याचा फोम काढून टाकला. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे लवंगा. ठीक आहे, हे बघा लवंगा. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. आणि आत्ता एक अनुभव पण दाखवणार आहे, आत्ता लेटेस्ट अगदी लाईव्ह
व्हिडिओमधला अनुभव दाखवणार आहे मी तुम्हाला. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. आता मी टाकते वेलची. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. आत्ता व्हिडिओ करते आणि करता करता मला अनुभव आला, मी दाखवते तुम्हाला. थोडं मला हे पूर्ण भरून घेऊन मग दाखवते. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. एकच मिनटं. आता यामध्ये आपल्याला जी लक्ष्मी आहे तिची स्थापना करायची आहे. त्यामुळे लक्ष्मीची स्थापना करण्यासाठी आपण जे आहे लक्ष्मीचं पूजन करणार आहोत. आता जे अनुभव आहे तो सांगायचा आहे. 2च मिनटं मी सांगते तुम्हाला काय अनुभव आहे. आता मी यामध्ये पायराईट पण टाकते, कारण पायराईट हा धनप्राप्तीचा खडा आहे. त्यामुळे पायराईट पण यामध्ये मी मागच्या पूजेमध्ये ॲड केला होता, मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी तुम्हाला. ठीक आहे, पायराईट आहे तो पण ॲड केलेला आहे. चांदीची एखादी वस्तू म्हणून चांदीचा कॉईन इथे मागेच ॲड करते. म्हणजेच ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. आता बघा, ही महालक्ष्मीची मूर्ती आहे. महालक्ष्मीची पूजा करते. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय. तुमच्या घरात जी मूर्ती असेल ना, ती मूर्ती तुम्ही ह्या कुंचमवर जी आहे ती स्थापना करू शकता. जी मूर्ती आहे तुमच्या घरात चांदीची आहे, पितळेची आहे, जी कोणती मूर्ती असेल ती तुम्ही जी आहे ती स्थापना जी आहे ती करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता अनुभव जो दाखवायचा आहे त्यासाठी रेडी राहा. आता हा फूल, हे जे फूल आहे हे महालक्ष्मीचं मी चांदीचं करून घेतलेलं आहे. ते फूल मी देवीला अर्पण करते. इथेच ठेवावं लागेल मला, इथे असं ठेवते. हां, काय झालं तर पायराईटचा खडा आहे ना त्याच्यामुळे. हां. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. आता आपण जे फुलं देतो ती फुलं हिला लावणार आहोत. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. अशा पद्धतीने आपण फूल वाहिलं आहे. आता राहिल्या आहेत देवीला अलंकार म्हणून बांगड्या व्हायच्या. तर देवीला अलंकार म्हणून बांगड्या ज्या आहेत त्या मी इथे ठेवल्या आहेत. ओम श्रीं, तुम्हाला हव्या तर तुम्ही जास्तीचा घेऊ शकता, तुम्हाला हव्या असतील तर. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. महालक्ष्मीला आवडते कवड्यांची माळ, त्यामुळे आपण कवड्याची माळ पण महालक्ष्मीला घालणार आहोत. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. त्याचसोबत आपण महालक्ष्मीला आवडते कमळगट्टा, म्हणून आपण कमळगट्ट्याची माळसुद्धा महालक्ष्मीला अर्पण करणार आहोत. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण महालक्ष्मीला कमळगट्ट्याची माळ पण अर्पण केली आहे आणि आपण कवडीची माळ पण अर्पण केली आहे. ज्यांची कुलदेवी असते, महालक्ष्मीला कवडी आवडते म्हणून आपण कवड्यांची माळ आणि कमळगट्ट्याची माळ आपण दोन्ही आईला अर्पण केलं आहे.
कमळगट्टा हे माता लक्ष्मीला प्रिय आहे, त्यामुळे कमळगट्टासुद्धा आपल्याला अर्पण करायचा आहे. ठीक आहे. चल, यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता आपण अलंकार वाहिले आहेत. माता लक्ष्मीला आवडते वाघ कवडी, त्यामुळे वाघ कवडीचं आपण पूजन करणार आहोत. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. त्यानंतर विष्णुचक्र. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. हे सर्व माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं. आता म्हणजे कॅमेरा आणि हे सगळं जरा अवघड होतं, त्यामुळे ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. त्यानंतर मोतीशंख. हा माझा पूजेतलाच मोतीशंख आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. अशा पद्धतीने जे आहे मी याचं स्थापना इथे केलेली आहे. ठीक आहे. तुम्ही देवीला वाघकवडी, विष्णुचक्र, गोमतीचक्र, मोठा गोमतीचक्र आणि मोठा विष्णुशंख हा वाहू शकता. ह्याच पद्धतीने तुम्ही ह्या बाजूला बघू शकता. मी कालच एकादशीची गंगाळपात्र सेवा पण केलेली आहे. माझ्या इथे दोन्ही सेवा असतात. तुम्ही कुठल्याही ऑफिसला या, तुम्हाला कधीही दोन्ही सेवा दिसतील. ठीक आहे. त्यामुळे बघा, आज खूप सुंदर पद्धतीने आपली सेवा झाली आहे. अगदी तुम्हाला काहीही असं, म्हणजे मी तुम्हाला सांगते की फुलांची सुद्धा असं म्हणूया आपण की एवढं म्हणजे वाहण्याची हे नाही आहे, पण देवीला फुलांशिवाय कसं होणार. त्यामुळे आपण जे आहे ते इथे देवीला जे आहे ते फुलं पण वाहत आहोत. ठीक आहे. फक्त ते पायराईटमुळे जरा झालं. अशा पद्धतीने कवडीची माळ आणि कमळगट्ट्याची माळ तुम्हाला पाहायची आहे. त्यानंतर आहे माझ्याकडे हे काही कॉईन्स देवीचे, तर ते आपल्याला धनाचे कॉईन्स जे आहेत ते इकडे व्हायचे आहे. एक एक करून ना देवीकडे. देवी आईकडनं आपल्याला अपेक्षा आहे की ते आपल्याला भरभरून द्यावं, म्हणून आपण जे आहे देवी आईकडे एवढंच मागणार आहे की तू आम्हाला सुख समृद्धी वैभव ऐश्वर्य दे. त्यामुळे आपण हे कॉईन्स आहेत ते अर्पण करणार आहोत देवीला. ओम श्री. किती कॉईन्स करायचे? 16 कॉईन्स करायचे. ठीक आहे. 16 कॉईन्स अर्पण करायचे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः. हेच हवं आहे आपल्याला की महालक्ष्मीने जे ते कॉईन्स आहेत ते खालपर्यंत हे केले पाहिजे. आता तुम्हाला दाखवते माझा अनुभव. बघा, मागच्या कुंचममधले माझे एवढे तांदूळ शिल्लक राहिलेले आहेत. हे कुंचममध्ये मी तांदूळ भरले होते आणि हे मी आता सेलेनाईट बाउलमध्ये ठेवलेत. पण हे जे कुंचममधले तांदूळ आहेत, एवढे तांदूळ जे आहेत माझे शिल्लक आहेत. मागची पूजा करून बघा, एवढेच तांदूळ जे आहेत माझे शिल्लक आहेत, म्हणजे वाढीव आहेत. हा असतो अनुभव की एवढे तांदूळ जे आहेत माझे वाढीवचे आहेत.
जे या पूजेमध्ये मागच्या वेळेस मी पूजा केली आणि अजूनही ते तेवढे वाढीव आहे. म्हणजे पूजा करून आणि मी जे नवीन घेतले होते त्यातले अगदी एवढेसे घेतले, एवढेसे, जास्ती काहीच नाही घेतले कारण गरजच पडली नाही. आणि मी ते 2-3दा पूजा झाली की मग ते वापरून टाकते. त्यामुळे तुम्ही बघा, हा असतो अनुभव की तुम्ही जी काही पूजा करता ना त्या पूजेमध्ये असा काही अनुभव आला ना की एखादी गोष्ट वाढीव झाली. आता कॉईन्समध्ये मी आज वाढवलेत कॉईन्स, काल वाढवलेत कॉईन्स आपल्या घंगाळपात्राचे. तर तशा पद्धतीने जी असते ती सेवा करायची असते. ठीक आहे. तर आता मी ह्याची एक सेवा करणार आहे. महालक्ष्मीला आपण सांगतो की आई तू आम्हाला भरभरून आशीर्वाद दे, भरभरून आम्हाला आमच्या घराला आनंद दे, त्याचबरोबर आम्हाला सुखात ठेव, अशा पद्धतीने आपण देवी आईला सांगत असतो. त्यामुळे एक गोष्ट करायची आहे तुम्हाला, मला ही सेवा करावीशी आज का वाटली काही कळलं नाही, पण देवी आईचाच संकेत. त्यामुळे आज ही सेवा करताना एकच सांगेल, या बाऊलमध्ये, हा मनी बाऊल आहे, या बाऊलमध्ये आपल्याला हळदी, कुंकू आणि अक्षदा जे आहेत ते घालायचे आहेत. आणि ह्या पूर्ण मणी बाऊलला आपल्याला अक्षराने, आता हा जो माझा वाढीव आहे हे मी ह्यामध्ये भरणार आहे. हे पूर्ण मी ह्यात टाकणार आहे आणि मंत्र म्हणते महालक्ष्मीचा, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले. मी कुंचम वगैरे भरत नाही आहे, ठीक आहे, हे काही त्यातला प्रकार नाही आहे, पण मला महालक्ष्मीची ही सेवा करावीशी वाटली. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः. आता यावर जो आपला पायराईट स्टोन असतो तो पायराईट स्टोन ठेवणार आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. आता ह्यामध्ये तांदूळ पूर्ण भरलेत, पायराईट स्टोन, आणि त्याच्या बाजूला ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय. हा पायराईट स्टोन इतका मोठा आहे की त्यानेच अर्धी जागा घेतली आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. उलट जेवढा मोठा स्टोन तेवढी तुमची बरकत, असं म्हणतो आपण. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः. यामध्ये लक्ष्मी आहे आणि कमळ आहे. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः. अशा पद्धतीने आपल्याला पायराईटची पण सेवा करायची आहे. आणि पायराईट हे काय देव नाही आहे, पायराईट हा दगड आहे जो आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित करतो. त्यामुळे आपल्याला फक्त अशा पद्धतीने पायराईट जो आहे ह्या लक्ष्मीच्या पूजनामध्ये ठेवायचा आहे. तर बघा किती सुंदर सेवा वाटते, किती छान वाटतं जेव्हा आपण सेवा करतो, जेव्हा आपण एखादी देवीची उपासना करतो तेव्हा किती सुंदर वाटतं. अशा पद्धतीने ही सेवा आपल्याला करायची आहे. ह्याचं पूजन काही गरजेचं नाही, म्हणजे गरजेचं इन द सेन्स तुम्ही करू शकता असं काही नाही. मनी बाऊलचं, कारण तुम्ही माझ्या कालपरवाच्या व्हिडिओमध्ये मनी बाऊल बघितलेलाच आहे. तर हा पायराईट तुम्ही घेतला आणि हे कॉईन्स एक 16 समजा घेतले तरी तुम्हाला चालण्यासारखं आहे. त्यामुळे ही जी सेवा आहे मला खरंच खूप आवडली. आणि हे जे माझे उरलेले कॉईन्स बघा, सगळ्या गोष्टी वाढीव आहेत, सगळ्या गोष्टी वाढीव आहेत. त्यामुळे मला खरंच खूप असा छान अनुभव आलेला आहे की देवी आई कधीही आपल्याला कुठलीच गोष्ट कमी पडून देत नाही, ती भरभरून देते. त्यामुळे हे जे माझे कॉईन्स आहेत हे पण मी इथे ठेवून देते. ठीक आहे, हे पण मी इथेच ठेवते कारण ते कॉईन्स पण खूप महत्त्वाचे आहे. तर माझी ह्या पद्धतीने सेवा झाली आहे. आता एकच गोष्ट राहिली आहे जी आपल्याला करायची आहे, ती म्हणजे ही जी कस्तुरी पावडर आहे. ठीक आहे, ही जी कस्तुरी पावडर आहे ही कस्तुरी पावडर आपल्याला महालक्ष्मीला अर्पण करायची असते. कारण महालक्ष्मीला आहे
प्रिय सुगंध. मग हा जो सुगंध आहे हा महालक्ष्मीला अर्पण करायचा असतो. त्यामुळे तिला जी आहे ही पावडर आपल्याला अर्पण करायची असते. म्हणजे तुमच्या तांदळामध्ये जेव्हा तुम्ही ही कुंचम पूजा करता, त्या कुंचम पूजेमध्ये जेव्हा तुम्ही देवीची पूजा करता तेव्हा तुम्हाला इथे देवीला ही कस्तुरी पावडर जी आहे ती अर्पण करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही ही जी पावडर आहे ती पायराईटवर पण अर्पण करू शकता. ठीक आहे. जसं आपण जवादू पावडर विष्णूंच्या पूजेला वापरतो तसं ही जी कस्तुरी पावडर आहे ही तुम्ही आपल्या कुंचम सेवेसाठी वापरू शकता. माझी ना आवडती सेवा धनलक्ष्मी कुंचम आणि गंगाळ पात्र आहे. त्यामुळे दोघांचे नावं निघतात माझ्या ह्याच्यातून. त्यामुळे आई लक्ष्मीला सुगंध आवडतो आणि याचा सुगंध म्हणजे अप्रतिम आहे. त्यामुळे देवीला ही कस्तुरी पावडर जी आहे ही तुम्हाला अर्पण करायची आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने ही कस्तुरी पावडरची अशा पद्धतीने बॉटल येते. तुम्हाला हवी असेल तर हे तुम्ही आहे ना अगदी हवं तर हे तुम्ही थोडंसं तुपाच्या दिव्यांमध्ये पण घालू शकता. म्हणजे दिव्यांचाही सुगंध खूप छान येतो. बघा, तुपाच्या दिव्यांमध्ये जरी घातला ना तरी दिव्यांना खूप सुंदर सुगंध येतो. तर अशा पद्धतीने आपली ही जी कुंचम सेवा आहे बघा आजची झालेली आहे आणि खूप सुंदर आजची सेवा झालेली आहे. हे त्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं स्टेज, ज्याने आपण आपले क्रिस्टल्स जे आहेत ते आपण हे क्रिस्टल्स घालतो ते त्याच्याने ॲक्टिवेट करतात. तर अशा पद्धतीने आज आपली पायराईटची सेवा आणि धनलक्ष्मी कुंचम सेवा झालेली आहे. खूप सुंदर पद्धतीने मांडणी झाली आहे. तर तुम्हालासुद्धा ही सेवा करायची असेल तर महालक्ष्मीकडे ही मागा की तर आई आमच्या आयुष्यातसुद्धा ही सेवा येऊ दे, लवकरच त्याचा योग घडू दे. आणि ज्यांना कोणाला अक्षय तृतीयेला ही सेवा करायची आहे त्यांनी नक्कीच वरील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ही पायराईटची सेवा ज्यांना माहिती हवी आहे त्यांनीसुद्धा कॉन्टॅक्ट केला तरीही चालेल. याची माहिती केल्याने काय होतं काय नाही याचीही माहिती तुम्हाला पाठवली जाईल. त्यामुळे ज्यांना हवं आहे त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करा. आणि आजची पूजा ही कशी वाटली, कशी दिसते, छान वाटते की नाही हे नक्की खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कारण तुमचे कमेंट खूप मोटिवेट करतात अजून नवीन नवीन व्हिडिओ आणि छान पद्धतीने सेवा दाखवण्यासाठी. त्यामुळे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.